Hello guys, good morning. Have a nice day. Friends, how are you? I hope all of you guys are fine. May I right? Okay. Friends, today we'll discuss about the meaning of the word devotee. What is mean by devotee in Marathi? Friends, डिवोटीचा मराठीमध्ये अर्थ काय होतो माहिती आहे का? डिव्होटी DEVOTEE डिव्होटी मीन्स भक्त किंवा चाहता किंवा अतिशय शौक असलेला. म्हणजे एखाद्या गोष्टीचा आपल्याला अतिशय शौक किंवा आवड असते किंवा आपण एखाद्या गोष्टीला इतकं मानत असतो की आपण त्याचे भक्त असतो किंवा चाहता असतो. तर या चाहता किंवा भक्त किंवा अतिशय आपल्याला ज्या गोष्टीचा शौक आहे किंवा ज्या व्यक्तीचा असेल, ज्या देवाचा असेल, तर या आपणा सगळ्यांना, या भक्तांना किंवा या चाहत्याला किंवा या अतिशय शौक धारण करणाऱ्यांना डिव्होटी असे म्हणतात. ओके. तर आपण काही एक्झाम्पल स्टडी करूया जेणेकरून आपल्याला डिव्होटी या शब्दाचा अर्थ आपल्याला समजेल. परंतु त्या अगोदर फ्रेंड्स, जर चॅनेलवर नवीन असाल आणि अद्याप पण आपण माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्रथमतः सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला लाल कलरचं सबस्क्राईब बटन दिसेल, त्यावर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला डेली अपडेट्स आणि नोटिफिकेशन मिळत राहतील. ओके, सो लेट्स स्टार्ट दी प्रॉपर मीनिंग ऑफ डिव्होटी. डिव्होटी म्हणजे भक्त, चाहता किंवा ज्या गोष्टीचा आपल्याला अतिशय शौक आहे अशी गोष्ट. उदाहरणार्थ मी शिवजींचा चाहता आहे, म्हणजे शिवजींचा भक्त आहे, तर मला डिव्होटी असे म्हणायचे. ओके. फॉर एक्झाम्पल्स, ही इज अ ग्रेट डिव्होटी ऑफ प्राईम मिनिस्टर. तो प्राईम मिनिस्टर यांचा अतिशय असा भक्त आहे किंवा चाहता आहे. किंवा आय एम ग्रेट डिव्होटी ऑफ प्राईम मिनिस्टर नरेंद्रजी मोदी अँड CM योगी. म्हणजे मी अतिशय मोदींचा आणि योगींचा भक्त आहे असं म्हटल्यासारखं. किंवा आय एम अ ग्रेट डिव्होटी ऑफ लॉर्ड शिवजी. मी शिवजी जे परमात्मा आहेत, शिव परमात्मा, त्यांचा खूप असा किंवा त्यांचा चाहता आहे किंवा त्यांचा भक्त आहे. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल, इन रामायणा हनुमान इज दी ग्रेट डिव्होटी ऑफ लॉर्ड श्रीरामजी. रामायणामध्ये पाहिलं तर हनुमानजी हे जे आहेत हे श्रीरामजी यांचे खूप मोठे भक्त आहेत किंवा खूप मोठे चाहते आहेत. नेक्स्ट एक्झाम्पल, ही इज डिव्होटी ऑफ ओल्ड बॉलिवूड मूव्हीज. तो जुन्या काळातले जे पिक्चर आहेत बॉलिवूडमधील त्याचा तो चाहता आहे किंवा भक्त आहे. किंवा आय एम अ ग्रेट डिव्होटी ऑफ ओल्ड हिंदी सॉंग्स. माझ्याबद्दल सांगायचं झालं तर मला जुन्या काळातील जुनी हिंदी गाणी, फिल्मी हिंदी गाणी जी आहेत हे अतिशय आवडतात. आय एम अ ग्रेट डिव्होटी ऑफ हिंदी ओल्ड सॉंग्स. किंवा सी इज ऑब्वियसली डिव्होटी ऑफ क्लासिकल म्युझिक. किंवा ती अर्थातच क्लासिकल म्युझिकची म्हणजेच शास्त्रीय संगीताची भक्त आहे, चाहती आहे. किंवा दुसरं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर आय एम डिव्होटी ऑफ ओल्ड सॉंग्स, ओल्ड हिंदी सॉंग्स ऑफ शंकर महादेवन. मी हिंदी गाणी जी आहेत शंकर महादेवन यांनी गायलेली. किंवा आय एम अ डिव्होटी ऑफ शंकर महादेवन, दी ग्रेटेस्ट सिंगर. म्हणजे शंकर महादेवन जे आहेत गायक त्यांचा मी खूप असा चाहता आहे. किंवा आय एम डिव्होटी ऑफ सिंगर लताजी किंवा लता मंगेशकर. मी लता मंगेशकर यांचा खूप खूप मोठा चाहता आहे. अंडरस्टँड? I hope all of you guys understand the concept of devotee. Once again in Marathi, devotee means भक्त, चाहता किंवा अतिशय शौक असलेला असा. तर आपण आता उदाहरणार्थ मी
शिवजींचा भक्त आहे किंवा शिवजी हे लॉर्ड, शिवजी मला खूप आवडतात, तर मला डिवोटी म्हणायचं. डिवोटी म्हणजे भक्त. ओके. I hope all of you guys understand today's concept very well. And even if there is any type of difficulty, any type of conclusion, then please contact me, or you just put your difficulty in comment box. I will try to sort out your difficulty 101%. Okay. So guys, we stop here. If you likes my video, then make it like, share it, and give your best comments. Thank you. Thanks a lot. Have a nice day. Keep smiling forever.